येतात का सगळे. सो आधी आम्ही फ्लॅट शोधत होतो, मी फ्लॅट शोधत होते, मी आणि ऋषाली खूप फ्लॅट हंट करायला गेलेलो नो ब्रोकर आणि 99 एकर्स वगैरे मधनं. मग तिथनं आम्हाला काहीच नाही आवडलं. मग त्यानंतर माझी जॉईनिंग सुरू झाली. मग त्यानंतर मी परत असं झालेलं की हॉस्टेलचा ड्युरेशन खतम होता आणि मला अर्जंटली फ्लॅट हवा होता. सो मी एक दिवशी सगळ्यांना फोन केला, त्यातले 2 फायनल केले. माझ्या ऑफिस नंतर मी जाऊन बघून आली. सो जो ह्याच्या आधी मी बघून आली होती तितकं वाईट होतं मम्मी. असं इथे कसं हवा आहे वगैरे वगैरे तसं काहीच नव्हतं, खिडक्या वगैरे पण खूप कमी होत्या आणि एअर फ्लो नव्हता. म्हटलं ठीक आहे, कन्सिडर करू शकते. मग नंतर मी इथे आली आणि सगळ्यात आधी मी बाल्कनी बघितली. म्हटलं यार बाल्कनी मला आवडली आणि असं उंच वगैरे वर होतं ना, म्हणजे 5th फ्लोअरवर. मग म्हटलं ठीक आहे हा फायनल. मग ते सगळं झालं, मग डिपॉझिट वगैरे भरलं, सगळं झालं. आणि मग 1 तारखेला मम्मी आली. तुम्ही मला फोन केला, मम्मी म्हणे फ्लॅट मिळाला, मला शिफ्टिंग करायची आहे. मग तसंच आम्ही शुक्रवारी ट्रॅव्हल्स तिकीट बुक केली आणि शनिवारी सायंकाळी 6 वाजता ट्रॅव्हल्सनी नागपूरवरून पुण्याला आलो. मग त्यानंतर मम्मी आधी ऋषालीकडे जाणार होती, पण मग मम्मी माझ्या हॉस्टेलला आली, तिकडे सगळं चेंज वगैरे केलं. आणि मग नंतर मी सगळं पॅक केलं, बॅग्स वगैरे सगळं. आणि मग मम्मी गेली कॅबने इथे आणि मी आणि किंजल ऍक्टिवाने आलो है ना. आम्हाला सगळ्यात मेन होतं इंडक्शन आणि इंडक्शन आणि मॅट्रेसच घेतलं ना आपण पण. हा, आणि आमच्याकडे काहीच नव्हतं बनवायला वगैरे, काहीच नाही, म्हणजे इथे काहीच नव्हतं, बेसिकली काहीच नव्हतं, खाली फ्लॅट. सो इंडक्शन वगैरे घेतलं. यांच्याकडे कप पण नव्हते, यांच्याकडे माझ्या एका कप मध्ये 4 लोकांनी. त्यांच्याकडे पाणी प्यायला ग्लास नव्हता, मी माझ्या कप मध्ये चाय पिली, कप मध्ये पाणी भरण्यासाठी माठ नव्हता, घागर नव्हती, काहीच नव्हतं. मग आम्ही ताटाला उलटा केला, त्याच्यावर पोळ्या लटल्या. आणि आमच्याकडे असे भांडे पण नव्हते, म्हणजे बनवायला, काढायला आणि खायला भांडे इतके कमी होते, लिमिटेड. त्याच्यात बनवलं त्यातच खाल्लं, सगळे एका सोबत एका ताटात आम्ही जेवलोय. मग फर्स्ट डेला बरं झालं, इंडक्शन एकदम लगेचच Amazon वरून 2-3 तासात आलं. आणि नसतं आलं तर काय केलं असतं आपण? तसंच राहिलं असतं, कशी ऑर्डर केलं असतं. तसंच राहिलं असतं, बघितलं असतं ते. जशी दुसरी तशी. आणखी तू ते सांग ना, तू काय काय घरून आणलेलं पॅक करून? पापड, चिप्स, कुरड्या, शेवया आणि मग मम्मीने मला आमरस बनवून दिलं. मी इतकी रडत होती की मी आमरस नाही खाल्ला, रडत होती मी किती फोनवर की मला पण पाहिजे म्हणून. मी पण तिथंच होती. आता 2 वेळा आमरस खाल्ला. मग ते झालं फर्स्ट डेला. मग ऋषाली झाली गेली तिच्या पीजीवर, कारण एंजल सोबत कारण तिचे एंड सेमचे एक्झाम सुरू होते. एकच पेपर बाकी होता. मग आम्ही गेलो, ही येतच नव्हती माझ्या पीजी मध्ये. ऑकवर्डली असं बसली होती एका जागेवर. माझे रूममेट सगळे तिला बोलत होते की काय काय काय. त्यांनी केक वगैरे आणला होता माझ्यासाठी. केक काय बर्थडे होता का? कारण मी शिफ्ट करत होते. फेअरवेल पार्टी. बापरे, एवढी प्रिन्सेस ट्रीटमेंट. तिला दिलं, तिने खाल्लंच नाही. बस एक सूप माझ्यासाठी काय मिळालं? एवढं ढोरलो. मग कधी खतम होऊन गेलं समजलं. मग तिला दिलं होतं, इतकंच पाहिजे होतं. आणि मग तिला सिद्धी तरी पण बोलत होती तू काही खाल्लंच नाही, तुला आईस्क्रीम ऑर्डर करू का, चिप्स खाते का, बनाना खाते का, काहीच नाही बोलली. ही काय की जाम करून गेली की नाही. अरे तरी पण केक तर खाऊ. पहिलं होतं ना, नवीन याच्यात ठीक आहे. मग आम्ही झोपलो. मग सकाळी 6 वाजता सुटतो म्हणे आपण, 6 वाजताच जाऊ म्हणे. 7 वाजेपर्यंत उठलीच नाही. मला उठवायला लागलं, उठ जायचंय. मग नेक्स्ट डे मंडे होता. मंडे पासून माझं ऑफिस होता. सो मम्मी आणि किंजल आणि ऋषू होतं ना त्या दिवशी काय नाही केलं ह्यांनी. काय केलं तुम्ही त्या दिवशी? बहुतेक ट्यूसडेला हे लोक गेले डीमार्टला. जे ग्रोसरीज होतं, आटा, तांदूळ वगैरे, हे थोडं बेसिक 1 किलो आम्ही इथनंच घेतलं होतं फर्स्ट डेलाच. आणि बाकी जे हे आहे काय घेतलं आणखी त्या स्टीलच्या दुकानातून? काय घेतलं? कढई, चम्मच वगैरे हे सगळं पण नव्हतंच आमच्याकडे. चम्मच घेतला, पॅन, तवा, बेलन, कोरपाट नव्हतं, म्हणूनच ते उलट करून आम्ही पोळ्या बनवल्या त्यावर. आणि मग डीमार्टला गेलो, डीमार्टमधनं सगळं आणलं, म्हणजे जे काही क्लिनिंग रिलेटेड वस्तू होत्या त्या सगळ्या आणल्या. पण तरी पण प्लास्टिकच्या गोष्टी राहिल्याच होत्या. सो इकडे घर संसार सेल, आम्ही त्याची वाट बघत होतो की ते कधी सुरू होईल. मग ते सुरू झालं थर्सडेला.
वेनसडेला होणार होतं पण हा. थर्सडेला आणलं ना आपण हे सगळं सामान. काल आणलं फ्रायडेला आम्ही काल काय घेऊन आलो, डस्टबिन, स्टूल, डस्टपॅन, अजून काय आणलं, अजून खूप सारं आणलं, टब, बकेट, कोरपाट. तुळशीबागला गेलो तो. हा तुळशीबाग. हे तर सांगा, इथे मी नव्हती ह्यांच्या, ते लोक फिरून आले तेव्हा ते आम्ही सांगा. गेलो इथनं मनपा, आणि मनपा पासनं पहिले शनिवार वाडा फिरलो. आम्ही आम्ही गेलो, एंटर केलं, पहिले बसलो तेव्हा सावली होती, मग उठलो, बाहेर जसं सावलीच्या बाहेर गेलो ऊन, मग आम्ही थोडस फिरलो वर वर वर. मग मम्मीला कंटाळा नाही आला म्हणूनच तर अर्धा तास सोडून येऊन गेलो. आणि मग मी आता सांगते की टोटल किती वाटतं तुला, पण किती खर्च केला असेल एवढ्या एका हफ्त्यात विथ रेंट अँड डिपॉझिट पूर्ण. गेस करा, सगळे गेस करा. मी तर टोटल काढलंय. 70 तू सांग. 70K. तू सांग. सांग ना. ते किराया आणि मम्मीने पहिलेच गेस केलं 40K. 40K. हा, तू सांग. गेस कर. 25. मी सांगू 60K. ठीक आहे, तितकं मी जवळ होती. म्हणजे ठीक आहे ना, 40K तर याच्यातच गेले रेंट आणि डिपॉझिट मध्ये. नाही मम्मीने खूप सारे कपडे धुतले माझे. मम्मी नसती तर काय केलं असतं मी, म्हणून असतं तुला बोलवलं. कपडे धुवायसाठी बोलवलं मम्मीला. नाही हो, मम्मी नसती तर आताच बोलली की मम्मी नसती तर काय केलं असतं मी म्हटलं इन जनरल मी काय केलं असतं. आम्ही काही अरेंज नसतं करू शकलो. आम्ही काही साफसफाई, आम्ही फर्स्ट डेला इतकी साफसफाई केली आहे. त्या काय म्हणते त्याला, ओटा इतका घाण. विल यू लाईक टू सी आम्ही आतापर्यंत कसं सेट केलंय आमचं घर.